नमस्कार. आपण बघत आहोत कॉमर्स मराठी यूट्यूब चॅनल आणि आपण जो काही पार्ट बघत आहोत किंवा जो काही प्रकरण बघत आहोत ते आहेत मागणीचे विश्लेषण. आणि मागणीच्या विश्लेषणामध्ये आपण मागील पार्टमध्ये समजून घेतलं होतं की मागणी काय असते, मागणीचे मागणी कशाला म्हणतात, मागणी बाजार म्हणजे काय, व्यक्तिक मागणी मागणी म्हणजे काय असतं, बाजार मागणी म्हणजे काय असतं, त्यांचे वक्र कसे तयार करतात यांच्याबद्दल आपण चर्चा केली होती. आजच्या या पार्टमध्ये आपण समजून घेणार आहोत की जो मागणी वक्र आहेत तो डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याचे कारण काय आहेत, नेमकं का असं होतं की जो काही वक्र आहेत, मागणी वक्र, हा जो काही मागणी वक्र आहेत, हा मागणी वक्र का उजवीकडून डावीकडे खाली येतो याच्याबद्दल आपण विस्तारमध्ये चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिले कारण समजून घेणार आहोत. तर पहिलं कारण म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम म्हणजे काय, आपण मागील जे काही प्रकरण होतं त्याच्यामध्ये आपण उपयोगिता समजून घेतली होती की उपयोगिता काय असते, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा एक नियम होता किंवा तो म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. बघितलं नसेल तुम्ही डिस्क्रिप्शन जाऊन बघू शकतात किंवा बेस्ट म्हणजे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात. तिथं ऑलरेडी एक प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहेत, याच्या रिलेटेड उपयोगितेचाही प्रकरण तेवढं समजून सांगितलेलं आहे विस्तारमध्ये. तर आजचा जो आपण मागणी बघत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की डावीकडून उजवीकडे जो काही डावीकडून उजवीकडे खाली येताना की नेमकं का खाली जात होतो याच्याबद्दल आपण बघत होतो. आणि त्याचं कारण काय सांगितलं आपल्याला सगळ्यात पहिलं, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम म्हणजे काय, समजा एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाणारी असते. बघा याचा अर्थ काय, समजा की तुम्ही एक ग्लास पाणी पिला, तुम्हाला खूप तहान लागली होती आणि तुम्ही खूप तहान लागली, उन्हाळ्याचे दिवस होते, तुम्ही एक ग्लास पाणी पिला. आता ते एक ग्लास तुम्ही पाणी पिल्याच्या नंतर तुम्हाला खूप जास्त उपयोगिता भेटली. उपयोगिता जे काय समजलेलं आपण, तुम्हाला खूप जास्त उपयोगिता त्याच्यापासून भेटली. आता ती उपयोगिता भेटली, आता तुम्ही दुसरा ग्लास पाणी पिला. समजून घ्या, एक ग्लास तुम्ही पाणी पिला पहिले, आता तुम्ही दुसरा ग्लास पिल्याच्या नंतर ती उपयोगिता कमी झाली. पहिल्यांदा खूप जास्त ताण होती, ती उपयोगिता पण जास्त होती, आणि नंतर काय झालं, दुसरा ग्लास घेतल्याच्या नंतर ती उपयोगिता कमी झाली. हा तिसरा ग्लास घेतल्यानंतर दुसऱ्याला जेवढी उपयोगिता भेटली होती त्याच्यापर्यंत ही कमी भेटली. आणि आता जर तुम्ही पाणी पिलं तर उपयोगिता खूप कमी होईल किंवा मग ती मायनसमध्येही जाऊ शकते. म्हणजे उपयोगिता ही जी ती काय होते, क्रमशः वाढत गेल्याच्या नंतर जो काही साठा आहेत, वस्तूच्या साठ्यामुळं म्हणजे वस्तूचा साठा वाढला म्हणजे काय, पाण्याचा साठा वाढला. उदाहरणानुसार म्हणजे आपलं जे काही पाणी आपण उदाहरण धरलं होतं तरी मध्ये काय साठा वाढत गेला म्हणजे टाईम टू टाईम किंवा सलग पद्धतीने तो काय वाढत गेला. आणि त्याच्यामुळं काय झालं की सीमांत उपयोगिता काय घटत गेली. म्हणून एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर उपभोक्ता जास्त नगरसंख्यांची मागणी करतो. बघा, एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली, ती कमी झाली. समजा आज आयफोन आहे, आयफोनची किंमत 10,000 रुपये झाली, तर करोडो लोक आजच्या आज आयफोन ऑर्डर करतील, कारण की त्याची काय आली, किंमत कमी झाल्यामुळं उपभोक्ता त्याच्या जास्त नगरसंख्यांची मागणी तो करत असतो. दुसरं म्हणजे उत्पन्न किंवा वास्तव उत्पन्न म्हणजे काय की जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत घटते तेव्हा उपभोक्त्याची खरेदी शक्ती वाढते. म्हणजे उपभोक्ता कोण, घेणारा कोण की जो खरेदी करतो, जो की कोणत्याही वस्तू खरेदी करतो त्याला उपभोक्ता म्हणतात. आणि उपभोक्त्याची क्षमता काय होते, वाढते. जसं की आपण पहिल्यांदा हिथंच उदाहरण घेतलं ना, आताही पुन्हा तेच उदाहरण घेऊ. एखादा आयफोनची किंमत किती आहे, 1,20,000 आहे. 1,20,000 त्याची किंमत आहे. आज जर आपण तो आयफोन 10,000ला विकला तर काय होईल, क्षमता वाढेल. होऊ शकतो काय की 2, 3, 4 घेऊन टाकते, तर काय होतं, क्षमता वाढते. पण जर एक असेल तर शक्यतो एक घेईन, पण जास्त करून लोक घेणारच नाही.
आणि घेतला बी ते घेतील. म्हणजे काय, उपभोक्त्याची खरेदी शक्ती वाढते तर त्या किंमत घटली तर. त्यामुळे ते साधारण वस्तूची जास्त प्रमाणात मागणी करू शकतात. त्यालाच आपण काय म्हणतो, उत्पन्न परिणाम असे म्हणतो. म्हणजे काय, मागणी वाढल्यानंतर जी काही उत्पन्नाची वाढ होत असते किंवा उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे पण मागणीवर परिणाम, म्हणजे की हा पण एक उत्पन्न म्हणजे उत्पन्नामध्ये परिणाम हा होत असतो मागणी वाढल्यामुळे. ज्यावेळेस प्राईस कमी होईल त्यावेळेस मागणी वाढेल, मागणी वाढल्याच्या नंतर उत्पन्नामध्ये भर पडेल. त्याच्यानंतर येतं पर्यायतता परिणाम. म्हणजे काय, एखाद्या वस्तूला पर्याय उपलब्ध आहेत. जसं की समजा पर्यायी वस्तूबाबत असे दिसून येते की एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर उपभोक्ता पर्यायी वस्तूची जास्त मागणी करतो. म्हणजे समजा एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर ते पर्यायी वस्तूची जास्त तो मागणी करत असतो. समजा उदाहरणार्थ कॉफी आहेत आणि चहा आहेत. चहाचा भाव वाढल्याच्या नंतर होऊ शकतं की जास्त करून लोक कॉफीची माग ही करतात, कारण की त्याचा पर्याय होता तो एक पर्याय म्हणून. आता लोक चहा पण पितात, कॉफी पण पितात, काही फरक पडत नाही, दोन्हीपैकी कोणतंही पितात. आता त्या दोघीपैकी कोणतंही पितात म्हणल्यानंतर आपण असं म्हणू शकतो, कधी कधी असं वेळ येतो की एखाद्याची प्राईस जास्त होऊन जाते तर आपण त्याच्या पर्यायी गोष्टींची म्हणजे काय मागणी करत असतो. मग पेट्रोलच्या डिझेलमध्ये पण तेच होतं बघा. काही वेळेपूर्वी ज्यावेळेस पेट्रोल खूप म्हणजे त्याच्यामध्ये खूप डिफरन्स होता पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये, तर त्यावेळेस जास्त करून जी डिमांड होती ती डिझेलची असायची. पण आज ते एक थोडं इक्वल झालेलं आहे, म्हणजे जास्त त्याच्यामध्ये फरक राहिलेलं नाही. तर आता एवढं डिझेलची मागणीसुद्धा नाही. असो, ज्या वस्तूंची किंमत वाढतात त्याची मागणी कमी करतो, ज्या वस्तूची किंमत वाढतात त्याची मागणी काय करतो, कमी करतो. यावरून असे दिसून येते की किंमत व मागणी यात व्यस्त संबंध आहेत. व्यस्त संबंध आहेत म्हणजे काय, एक वाढणार ते कमी होणार, याचा आपण व्यस्त संबंध असं म्हणतो असतो. आता पुढचं काय, तर पुढे आहे विविध उपयोगी वस्तू. जेव्हा एखादी वस्तू अनेक गरजा भागवण्यासाठी वापरली जाते अशा वस्तूंची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. बघा, एखादी वस्तू असते आणि ती एखादी वस्तू अनेक कामासाठी वापर करू शकतो. जसं की मोबाईल फोन आहे. मोबाईल फोनचा आपण अनेक गोष्टीसाठी वापर करू शकतो. पबजी खेळण्यासाठी, फोन लावण्यासाठी, म्हणजे अनेक कारणासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. तर म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा आपण विविध कारणांसाठी किंवा विविध गोष्टींसाठी त्याचा वापर करतो. एखादी वस्तू असेल किंवा एखादी अशी वस्तू असते की त्याचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी करत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. तर त्याच्यामध्ये कसं होतं की एखाद्या वस्तूची जी किंमत जर वाढली तर त्याची मागणीही कमी होत असते आणि किंमत कमी झाली तर त्याची मागणीही वाढत असते. आता नवीन उपभोगते. जेव्हा वस्तूंच्या किमती कमी होतात तेव्हा नवीन ग्राहक वर्ग निर्माण होतो. जेव्हा वस्तूंच्या किमती कमी होतात तेव्हा नवीन ग्राहक वर्ग निर्माण होतो. म्हणजे काय बघा, जर समजा 1,20,000ला आयफोन आहे, आय एम राईट, 1,20,000ला आयफोन आहे, पण उद्या समजा बाय चान्स 1,000ला आयफोन झाला तर खूप जास्त ज्यांनी आतापर्यंत आयफोन कधी घेतलेलाच नाही, ज्यांना आयफोन बघितलेलंच नाही, ते सुद्धा आयफोन घेतील. म्हणजे नवीन ग्राहक निर्माण होत आहे. यालाच आपण म्हणतो नवीन उपभोगते. त्यांना या वस्तूची खरेदी करणे, परतफेड अशा वस्तूंच्या किमती कमी झाल्याने वस्तूच्या एकूण मागणीत ती काय होते, वाढ होत असते. आता मागणीचे प्रकार आपण बघणार आहोत की मागणीचे कोणकोणते प्रकार आहेत. मागणी आपल्याला माहितीच आहे. मागणीचे